नमस्कार. आज आपण इथे MIDC मापे इथे आपण हेड ऑफिसच्या बाहेर इथे आपण आलेलो आहे. इथे आज विषय असा आहे की इथे MIDC गावामध्ये मापे गावामध्ये जो MIDCचा भूखंड आहे, भूखंड क्रमांक 133 पैकी, भूखंड क्रमांक 33 पैकी आणि भूखंड क्रमांक 56 पैकी जी MIDCची जमीन आहे त्याच्यावर भूमाफियांनी अतिक्रमण केलेलं आहे. याच्यामध्ये नागरिकांनी तिथे गाववाल्यांनी वारंवार MIDCला येथे तक्रार केली की इथे अतिक्रमण केलेलं आहे व त्या अतिक्रमणामुळे त्यांना पण त्रास होतो. त्यांच्या घराच्या समोर पत्रे मारले गेले, तिकडे कंटिन्यू तिथे काम चाललंय, धूळ उडते, रेती उडते, वातावरणात प्रदूषण झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत आणि इथे हे जे आपण पाहू शकता, हे जे तक्रारदार आहेत, हे जे तक्रारदार आहेत त्यांनी वारंवार इथे MIDC मापेला इथे प्रादेशिक अधिकारी असू देत, कार्यकारी अभियंता असू देत किंवा उपकार्यकारी अभियंता असू देत, त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की आम्ही जिथे राहतोय तिथे MIDCची जमीन आहे आणि याच्यावर अतिक्रमण केलंय, तर साहेब तुम्ही याच्यावर कारवाई करा, याच्यावर तोडक कारवाई करा. परंतु गेले 2-2.5 महिने इथे हे MIDCच्या कार्यालयामध्ये चक्रा मारतायत, पण इथे ह्यांची कोणीही दखल घ्यायला तयार नाही. इथे फक्त अधिकारी इथे कारवाई करू असे वायदे करतायत. हे याच्या विरुद्ध नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड लागतो, इथे वॉर्डकडेही गेले, त्यांनी तिथे तक्रार दिली. वॉर्डचे ते वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांनी मापेच्या उपकार्यकारी अभियंता यांना पत्र दिलं की ही जी कारवाई ती तुम्ही तोडक कारवाई केली पाहिजे, अधिकृत बांधकाम असं पत्रही दिलं. तरी इकडचे अधिकारी कोणाचं ऐकायला तयार नाहीत. अधिकारी यांचा पण हे काही ऐकायला तयार नाहीत. असे हे कार्यकारी अभियंता आव्हाड व उपकार्यकारी अभियंता गोगटे हे अतिशय असे इकडे अधिकारी हे कोणाचं ऐकत नाहीत, कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. याच्या मागे काय आहे काय माहित, त्यांचं कोणाची साठवलूट आहे काय माहित नाही. राहणारे जे रहिवासी त्यांच्याशी बोलूया की त्यांना ऍक्च्युली काय त्रास, त्यांना या विषयात काय त्रास आहे. आई नमस्कार. आता तुम्ही इथे तक्रार करायला आलाय, MIDCच्या ऑफिसला तक्रार करायला आलाय, तर मला सांगा की नक्की तुमची तक्रार काय? आमची तक्रार म्हणजे आम्हाला जाय येण्याचा त्रास आहे. त्यांची जी MIDCची जागा आहे, त्यांची आहे जागा, ती त्याही सपोर्ट करावे ना, आम्हाला त्याच्यातनं मुक्त करावे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे राहता तिथे जी MIDCची जमीन आहे त्यामध्ये जे भूमाफिया आहेत, समजा त्यांनी इथे अतिक्रमण केलंय, विनीत पाटील असू देत, मिलिंद पाटील असू देत किंवा मंदा पाटील असू देत, त्यांनी जे अतिक्रमण केलंय तर त्याविषयी तुम्ही इथे तक्रार करायला आलाय? हो, त्याच्यावरच तक्रार घ्यायला आली आहे आम्ही. आणि ही लोक त्याच्यावर कारवाई करत नाही, आमचा एक अधिकार काही मानूनच घेत नाही. हे लोक आम्हाला न्याय द्यायला पाहिजे, नाही करतात ही लोक, गरीबाला साथ देत नाही ही लोक. याच्यावर तुम्ही कारवाई करावी. तुम्ही इकडेच्या प्रादेशिक अधिकारी आहेत किंवा कार्यकारी अभियंते आहेत किंवा उपकार्यकारी अभियंते यांच्याकडे तक्रार घेऊन गेलेलात का? आम्ही MIDCला 15 वेळा तक्रार घेऊन गेलेली, लोक कारवाई करीतच नाही. आम्हाला सांगतात आम्ही येतोच पटणला, ही लोक येतच नाही, आम्हाला हा बोलतात नाही, मागे येतच नाही. आम्हाला लय लोकांनी त्रास दिलेला आहे पण ही लोक अशी करीतच नाही, आमच्यावर गरीबाला न्याय मिळवून देत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आता हे बांधकाम आहे, याच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि ते बांधकाम अवरेज चालू आहे, रोजचं चालूच आहे त्यांचं. सांगतात आम्ही येतोय पण ही लोक येत नाही याच्यावर कारवाई करायला. पण सांगतात की आम्ही येतोय पण येतच नाही अजिबात. आम्हाला सांगतात तुम्ही चला आम्ही येतोय, येतच नाही लोक. असं का होतंय, गरीबाला न्याय का नाही देत ही लोक? आम्हाला लय म्हणजे लय त्रास. आमचे म्हातारी लोक आहेत त्यांना पण त्रास होता आजूबाजूला. ते रस्ता तरी हे करायला पाहिजे, ती जी MIDCची जागा आहे ते मान्य करायला पाहिजे, त्यांची घ्यायला पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे की MIDCची जागा आहे, MIDCनी त्यांच्या ताब्यात घ्यायला पाहिजे, भूमाफियांच्या ताब्यात का? ह्याच्यामध्ये असं सांगू इच्छितो मी, ही MIDCची जागा आहे आणि याची कोट्यावधी रुपये किंमत आहे, या जमिनीची कोट्यावधी रुपये किंमत आहेत आणि MIDCचे अधिकारी आहेत हे कोणत्याही प्रकारे कारवाई करायला तयार नाहीत. हा जो MIDCचा भूखंड आहे हे भूमाफियांच्या घशात घालायला यांची तयारी चालू आहे. कारण आतापर्यंत 2.5 महिने हे लोक 15 ते 20 वेळा इथे येऊन गेले, पत्र दिली, लोक भेटले अधिकाऱ्यांना, फोन केले, परंतु MIDCचे अधिकारी कोणतीही कारवाई करायला तयार नाहीत. MIDCचे कार्यकारी अभियंता व उप अभियंता हे कोणत्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही. त्यासाठी जे प्रादेशिक अधिकारी आहेत त्यांना भेटले, प्रादेशिक अधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलंय, तरी पण हे प्रादेशिक अधिकाऱ्यांचा कोणत्याही कारवाई करायला किंवा कोणतेही पत्र दिलेले त्याच्यावर दखल घ्यायला तयार नाहीत. अशा प्रकारे हे मुजोर अधिकारी झालेले आहेत. MIDCचे जे CEO आहेत पी वेलसरू साहेब यांनाही मी या न्यूजच्या माध्यमाने विनंती करतो की तुम्ही MIDCची कोट्यावधी रुपयांची जमीन आपल्या ताब्यात घ्या, शासनाचा महसूल मिळतोय साहेब, त्याच्यामुळे जे अधिकारी कारवाई करत नाहीत त्यांची चौकशी करा आणि त्यांना आदेश द्या की जी MIDCची जमीन आहे आपली ताब्यात घ्या व शासनाचा बुडणारा महसूल वाचवा.